राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये थेट महिलांच्या जनधन खात्यात टाकावेत। हयात फाउंडेशनची मागणी, महिलांचा प्रचंड आक्रोश। राज्य शासनाने मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी लादलेल्या जाचक अटीबद्दल महिला वर्गातून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे। महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि महा ई सेवा केंद्र सेतू कार्यालयामध्ये रहिवासी व उत्पन्नाचे दाखले काढण्यासाठी महिलांची प्रचंड गर्दी उसळली असून महा ई सेवा केंद्र व सेतू कार्यालयामधील एजंट आणि सदर दाखले काढून देण्यासाठी 300 ते 400 500 रुपये उकळून महिलांची आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे। त्यामुळे महिलांना महा ई सेवा केंद्र व सेतू कार्यालयामध्ये हेलपाटे मारण्यास भाग पाडले जात आहेत। त्यामुळे महिला वर्गातून सदर योजनेबद्दल प्रचंड नाराजी व तीव्र संताप व्यक्त केला जातोय। राज्यातील महायुतीच्या सरकारला महिलांबाबत एवढा कळकळा आला असेल तर महिलांना खरोखरच सक्षम बनवायचं असेल तर सरकारकडे अगोदरच महिलांची जनधन योजनेअंतर्गत बँक खाती आहेत, त्या संबंधीची संपूर्ण माहिती सरकारकडे आहे। तेव्हा महिलांना त्रास देण्याऐवजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची 1500 रुपयाची मदत थेट महिलांच्या बँक खात्यात टाकावेत, जेणेकरून महिलांना मदतीचा लाभ मिळेल, असं हयात फाउंडेशनच्या महिला अध्यक्षा सौ जैनब शकील बाबा पिरसादे यांनी व्यक्त केले आहे। नमस्कार, अस्सलाम वालेकुम। आज आपण इथं शेतूमध्ये इथं आलेलो आहोत। जी मुख्यमंत्री लाडली योजना जी बीजेपी सरकारने जी चालू केली त्याविषयी जर आपल्याला महिलांना जर फॅसिलिटी द्यायच्याच असतील आणि 1500 रुपये त्यांच्या अकाउंटवर तुम्हाला टाकायचेच असतील तर जे आपण जनधन योजना झिरो बॅलन्सवर जे अकाउंट ओपन केलं होतं त्या अकाउंटवर लेडीजला थेट 1500 रुपये त्यांच्या अकाउंटवर तुम्ही पाठवू शकता, जेणेकरून आता या महिलांना इथं प्रत्येक शेतूमध्ये फिरावं लागत आहे। जे गव्हर्नमेंटचे जे शेतू तहसील जे आहेत तिथं एक डॉक्युमेंट जरी काढायला गेलो तर तिथं 500 रुपये त्यांना प्रति डॉक्युमेंटला 500 रुपये लागत आहेत। असे करून जेवढे तुम्ही डॉक्युमेंटरी जेवढे हे केलेले आहेत त्याच्यासाठी 500 करून जे 1500 रुपये देणार आहात तुम्ही त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे तिथं जात आहेत आणि डायरेक्ट महिलांची इथं फसवणूक होत आहे। आणि ही योजना किती दिवस चालणार याची काही तुम्ही गॅरंटी दिलेली आहे का की 2 महिने किंवा 3 महिने? जसे लोकसभेमध्ये जो फटका बसला महायुतीला, जो लोकसभेचा महायुतीला फटका बसला तेच तुम्ही विधानसभेला तुम्हाला जर भरून काढायचा असेल तर तुम्ही महिलांची फसवणूक करून इथं ज्या महिला दिवसभरात आपले कामं सर्व सोडून मुलाबाळांना शाळेत वगैरे सोडून इथं येऊन जर थांबत आहे तर इथं महिलांची फसवणूक होत आहे। जर महिलांची फसवणूक न होण्यासाठी आम्ही इथं सगळे जमलेलो आहोत। डायरेक्ट त्यांच्या तुम्ही जनधन योजनेच्या अकाउंटवर डायरेक्ट तुम्ही पैसे पाठवू शकता। 1 तारखेचा जो विषय तुम्ही ऑनलाईन जे फॉर्म भरून हे करणार होते ऑनलाईनचे, ते अजून ऑनलाईन वेबसाईट ओपन झालेली नाही आहे। आणि ऑफलाईन जे फॉर्म तुम्ही जे बचत गट किंवा आशा अंगणवाडीच्या आशांकडे तुम्ही द्यायचं सांगितले, त्यांनी ते फॉर्म जमा केलेत पण त्यांनी सुद्धा ते फॉर्म कोणाकडे द्यावं ही त्यांना वरतून आदेश आलेला नाही आहे। सरकारला माझी विनंती आहे की तुम्ही महिलांची फसवणूक करू नका। जी त्यांना फॅसिलिटी द्यायची असेलच तर तुम्ही जनधन योजनेच्या खात्यांवर जशी तुम्ही लॉकडाऊनमध्ये प्रत्येक स्त्रीला 500 रुपये योजना तुम्ही दिली तशी तुम्ही 1500 रुपये योजना त्या अकाउंटवर तुम्ही द्यावे अशी माझी शासनाला विनंती आहे। आणि हयात फाउंडेशनतर्फे मी मागणी करते, ह्या सगळ्या लेडीजला यांची इथं फसवणूक झाली पाहिजे नाही। आमच्या मुलीचं आम्ही एकदा 150 रुपये भरलं, त्याच्यानंतर 70 रुपये भरलं, त्यांनी काय पुस्तक आम्हाला दिलेलं नाही आणि बघूया म्हणून आम्हाला पुढं ढकललं। आमचं 200 रुपये भरून घेतलं, आम्हाला पुस्तक दिलं, आम्हाला फसवणूक केलं आणि आम्ही पुस्तक ठेवून आमच्या जवळ आम्ही राहिलेला आहे। आम्ही सुद्धा काढले 200 प्रत्येक गावागावाला फिरून ते काढलेलं आहे, पण आमच्यापर्यंत पोहोचलंय पण त्याचं दुसरं काहीच मिळालेलं नाही। आता सुद्धा आम्ही आधार कार्ड नाही तर काढायला 8 दिवस झाला, ते आधार कार्ड लिंकला आलोय पण आता नाही तर इथं नाही म्हणते 100 रुपये भरून घेतले। यावेळी शकील बाबा पिरसादे, युनुस चापुकस्वार उपस्थित होते। महान कार्य न्यूजसाठी आदिमाणी मिरज। ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।